श्री गुरु लीला अमृत अध्याय 3 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गेल्या भागात आपण दत्तप्रभूंचा जन्म पाहिला। आज आपण पाहणार आहोत की या सृष्टीची रचना नक्की कशी झाली आणि भगवंताने कोणकोणते अवतार घेतले। हा अध्याय म्हणजे ज्ञानाचा एक महासागर आहे जो आजोबा आपल्या समोर उलगडणार आहेत। आजोबा सुरू करत आहेत अध्याय 3 भगवंताच्या 22 अवतारांचे संपूर्ण रहस्य। आजोबा, या जगाची निर्मिती होण्यापूर्वी नक्की काय होतं आणि देवानी हे सगळं कसं बनवलं? श्री गुरु लीला अमृत अध्याय 3 भगवंताचे 22 अवतार आणि संपूर्ण रहस्य। बाळा, सृष्टीच्या प्रारंभी फक्त एक पूर्ण ब्रह्म सनातन आणि निराकार परमात्मा होता। त्या एकाला अनेक व्हावे अशी इच्छा झाली आणि त्यातून माया, अहंकार, पंचमहाभूते आणि 16 कलांनी युक्त असा पुरुष अवतार नारायण प्रगटला। या नारायणाच्या नाभिकमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झाला, ज्याने मरीची आणि अत्रींसारखे ऋषी निर्माण करून सृष्टीचा विस्तार केला। बाळा, जगत कल्याणासाठी नारायणाने अनेक अवतार घेतले, ज्यांचा क्रम ओव्यांमध्ये असा दिला आहे। 1. पहिला ब्राह्मण रूपी अवतार। नैष्ठिक ब्रह्मचर्य कसं पाळायचं हे जगाला शिकवण्यासाठी हा सनतकुमार हा भगवंताचा पहिला अवतार झाला। वराह। जेव्हा हिरण्याक्ष दैत्याने पृथ्वी पाताळात नेली होती तेव्हा पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी भगवंताने वराहरूप धारण केले, तो म्हणजे वराह अवतार। नारद। पंचरात्रागम नावाचे तंत्रशास्त्र जगाला सांगण्यासाठी आणि भक्तीचा प्रसार करण्यासाठी हा 3रा अवतार नारद अवतार। नर नारायण। बदरिका आश्रमात जाऊन घोर तपश्चर्या कशी करायची हे मानवाला शिकवण्यासाठी हा नर नारायण ऋषी अवतार झाला। कपिल। असुरी नावाच्या ब्राह्मणाला सांख्यशास्त्र म्हणजे ज्ञान सांगण्यासाठी आणि अध्यात्माचा मार्ग दाखवण्यासाठी हा कपिल अवतार भगवंताने घेतला। दत्तात्रेय। अलर्क आणि यदुराजाला आत्मविद्या म्हणजेच सेल्फ नॉलेज देण्यासाठी साक्षात गुरुरूपात हा दत्तात्रेय अवतार झाला। यज्ञ। आकृती आणि रुची यांच्या पोटी हा अवतार झाला। स्वयंभुव मन्वंतराचं रक्षण करण्यासाठी हा यज्ञ अवतार होता। ऋषभ। हा अवतार नाभिराजा आणि मेरुदेवीच्या पोटी झाला। परमहंस योग्याचा खरा मार्ग आचरणातून दाखवण्यासाठी भगवंताने हा ऋषभ अवतार घेतला। पृथु। पृथ्वीचं दोहन करून सर्व औषधी आणि धान्य निर्माण करण्यासाठी हा राजर्षी अवतार म्हणजेच पृथु अवतार घेतला। मत्स्य। जेव्हा प्रलय आला होता तेव्हा सत्यव्रत राजाचं आणि वेदांचं रक्षण करण्यासाठी भगवंताने माशाचं रूप घेतलं, त्यालाच मत्स्य अवतार म्हणतात। कूर्म। समुद्रमंथनात मंदराचल पर्वत पाठीवर धारण करण्यासाठी भगवंताने कासवाचा रूप घेतले, तो म्हणजे कूर्म अवतार। धन्वंतरी। समुद्रमंथनातून बाहेर येऊन देवांना अमृत कलश देण्यासाठी आणि वैद्यशास्त्र सांगण्यासाठी हा अवतार घेतला, तो म्हणजे धन्वंतरी अवतार। मोहिनी। दैत्यांना मोहित करून देवांना अमृत पाजण्यासाठी भगवंताने हे सुंदर रूप घेतले, त्यास मोहिनी अवतार म्हणतात। नृसिंह। खांबातून प्रगट होऊन हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी आणि भक्त प्रल्हादाची रक्षा करण्यासाठी हा नृसिंह अवतार घ्यावा लागला। वामन। बळीराजाचा अहंकार मोडण्यासाठी आणि देवांचे स्वर्गराज्य पुन्हा मिळवण्यासाठी 3 पावलात पृथ्वी मोजणारा अवतार म्हणजे वामन अवतार। 16वा परशुराम। जमदग्नी आणि रेणुकेचा पुत्र होऊन पृथ्वीवरच्या उन्मत्त क्षत्रियांचा 21 वेळा नाश करण्यासाठी हा अवतार म्हणजेच परशुराम अवतार। व्यास। पराशर आणि सत्यवतीच्या पोटी होऊन वेद नावाच्या वृक्षाच्या शाखा म्हणजे विभाग करण्यासाठी हा व्यास अवतार। रामचंद्र। रावणादी दैत्यांचा वध करून मर्यादा पुरुषोत्तमाचा आदर्श घालून देण्यासाठी हा अवतार म्हणजेच रामचंद्र अवतार। श्रीकृष्ण आणि बलराम। यादव वंशात जन्म घेऊन कंसाचा वध आणि पृथ्वीवरचा भार कमी करण्यासाठी हे 2 अवतार म्हणजेच प्रभू श्रीकृष्ण आणि बलराम। बुद्ध। गयाक्षेत्री होऊन दैत्यांना मोहित करून आणि अहिंसेचा मार्ग दाखवण्यासाठी हा अवतार घेतला, तो म्हणजे बुद्ध अवतार। कल्की। कलियुगाच्या शेवटी कर्नाटकातील करवीर पट्टणी अधर्माचा नाश करण्यासाठी भगवंत हा अवतार होईल, तो म्हणजे कल्की अवतार। बाळा, ह्या पोथीमध्ये केवळ अवतारच नाहीत तर प्राण्यांच्या आयुष्याचाही रंजक हिशोब दिला आहे। मनुष्य आयुष्य 120 वर्षे, वृक्ष 500 वर्षे, हत्ती आणि सिंह 100 वर्षे, कासव 1500 वर्षे, साप 1000 वर्षे,
कलियुगाचं प्रमाण 4,32,000 वर्षे असून शेवटी कल्की अवतार कर्नाटक देशातील करवीर पट्टणी होईल. वा आजोबा, म्हणजे स्वामी हेच या सर्व अवतारांच्या शक्तीचे मूळ आहेत तर. अगदी बरोबर. हा 3रा अध्याय वाचल्याने मानवाला 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. श्री गुरुदेव दत्त. सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते कलियुगाच्या अंतापर्यंतचा हा दैवी प्रवास आज आपण पाहिला. श्री गुरूंच्या कथांचा हा ठेवा असाच पुढे सुरू राहील. उद्या पाहूया भाग 4, स्वामी प्रकट कथा. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. श्री स्वामी समर्थ.